2 दिवसापूर्वी बीड लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक पार पडलेली आहे। 70.92% असं विक्रमी मतदान झालं असून 2019च्या निवडणुकीमध्ये 66% मतदान झाले होते। त्या तुलनेमध्ये यावेळी 4.92% मतदान हे जास्त झालेले आहे। म्हणजे जवळपास 2.25 लाख मतदान जास्त झालेलं आहे। या मतदानाचा नेमका कोणाला फटका बसणार आणि कोणाला फायदा होणार हे आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जे मतदान झाले त्यामध्ये सर्वाधिक मतदान कोणत्या समाजाचे झाले हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। नेमकं कोणत्या समाजाने किती मतदान केलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, आपण पाहतात माणुसकीला न्यूज चॅनल। मी अशोक खाडे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। चला मूळ मुद्द्याकडे आपण वळूया। अलीकडच्या काळामध्ये जातीय जनगणना झालेली नाही, त्यामुळे कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे हे स्पष्टपणे सांगता येत नाही। मात्र जी आकडेवारी आहे ही आकडेवारी अंदाजित आहे, हे या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आता आपण पाहूया बीड लोकसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये कोणता समाज नेमका किती आहे। सर्वप्रथम यामध्ये मराठा समाज हा 6,60,000, वंजारी समाज 4,60,000, मुस्लिम समाज 2,52,000, ब्राह्मण आणि मारवाडी समाज 57,000, वंजारी समाज सोडता इतर ओबीसी 4,60,000, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय 2,53,574 मतदान असल्याचा अंदाज आहे। 21,42,547 मतदारापैकी 15,19,523 मतदान झालेलं आहे। त्यानुसार आता आपण पाहूया की कोणत्या समाजानं किती मतदान झालेलं आहे। मराठा आणि वंजारी यांच्यातील जातीय संघर्षामुळे जवळपास दोन्ही समाजाचं 85% मतदान झालं असेल असा अंदाज आहे। यामध्ये मराठा 6,60,000 पैकी 5,20,000, वंजारी समाज 3,68,000, ओबीसी समाज 4,07,000 पैकी 2,57,804, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय समाज 2,53,574 पैकी 1,62,000, ब्राह्मण आणि मारवाडी समाज 57,000 पैकी 44,020 आणि मुस्लिम समाज 2,52,000 पैकी 1,68,100 मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। यातील आकडेवारी ही अंदाजित आहे। यामध्ये मराठा, वंजारी, मारवाडी, ब्राह्मण आणि ओबीसी समाजाने मतदान जे झाले आहे यांचं सर्वाधिक मतदान झालेलं आहे असं एकंदरीत अंदाज आहे। ही आकडेवारी पूर्णतः अंदाजित आहे, त्यामुळे याबद्दल आम्ही याची शाश्वती देत नाहीत। आता आपण पाहूया की मतदारसंघनिहाय कोणत्या समाजाने किती मतदान केलेलं आहे। ही पण आकडेवारी पूर्णतः अंदाजित आहे। गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजानं 1,02,200, वंजारी समाज 25,130, ओबीसी समाज 78,961, मुस्लिम समाज 25,000, ब्राह्मण आणि मारवाडी 4,800, मागासवर्गीय समाज 24,500 अंदाजित मतदान यांनी केलं आहे असं गृहीत धरलंय। माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा 73,490, वंजारी 67,470, ओबीसी 50,000, मुस्लिम 25,530, ब्राह्मण मारवाडी 5,000, मागासवर्गीय 21,000 हे अंदाजित मतदान झालेचं आहे। बीड विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा 82,500, वंजारी 25,200, मुस्लिम 53,700, ब्राह्मण आणि मारवाडी 12,000, मागासवर्गीय 27,400, ओबीसी 41,277 असा अंदाजित मतदान झाल्याचा अंदाज आहे। आष्टी मतदारसंघामध्ये मराठा 94,000, वंजारी 82,100, मुस्लिम 17,000, ओबीसी 46,928, ब्राह्मण मारवाडी 5,300, मागासवर्गीय 28,700 असा अंदाजित मतदान झाल्याचं शक्यता आहे, असं अंदाजित आहे। परळी मतदारसंघामध्ये मराठा 47,000, वंजारी 87,500, मुस्लिम 25,300,
ओबीसी 41,238, ब्राह्मण आणि मारवाडी 7,100, मागासवर्गीय 24,600 याप्रमाणे अंदाजित मतदान झालेला असावं। केज मतदारसंघामध्ये मराठा 72,800, वंजारी 80,500, मुस्लिम 35,800, ओबीसी 29,400, ब्राह्मण आणि मारवाडी 14,400 आणि मागासवर्गीय 35,800 अंदाजित मतदान झालेला आहे। ही अंदाजित आकडेवारी आहे। आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मतदारसंघनिहाय कोणत्या समाजाने कोणत्या उमेदवाराला किती मतदान केलेलं आहे ही अंदाजित आकडेवारी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे माणुसकी लाईव्ह या चॅनलचा पुढचा व्हिडिओ आपण नक्कीच पहा, मिस करू नका, कारण महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आणि एकंदरीत त्याच्यातून तुम्हाला सर्वांना असा अंदाज येईल की नेमका कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो। त्यामुळे पुढचा व्हिडिओसुद्धा माणुसकी लाईव्हवरचा पहा। नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। धन्यवाद।